सर, जसं तुम्ही ज्येष्ठ नागरिक संघटना जिल्हा वाळवाचे आपण अध्यक्ष पण आहात, पण आपण अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियानाचे समन्वयक सुद्धा आहात. तर याच्याशी आपण कसे काय जुळलात आणि हे देशव्यापी अभियान जे आहे ते कधीपासून सुरू आहे याबद्दल विस्तृत काय सांगा. ज्येष्ठांच्या संघटना चालवत असताना हं, ह्याच्या अगोदर आम्ही एका संघटनेत सामील झालो होतो. बरं. 2-3 वर्ष आम्ही त्या संघटनेत काम केलं. हं, त्या काम केल्यानंतर मला हे एक अर्थतज्ञ अनिल बुकील साहेबांचा एक फोन आला बर की तुमचं काम आमचं चांगलं आहे, तर तुम्ही आम्हाला जॉईन होईल का. म्हणून आम्ही त्यांचं लातूर जिल्हा हे त्यांचं गाव, मग त्यानंतर त्यांनी आम्हाला बोलवलं तिथं. मग आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर माझ्या निदर्शनात असं आलं की हा डाटा जो आहे 5 मागण्या जे केंद्राला त्यांनी दिलेल्या आहेत, तो जर डाटा झाला तर आपल्या ज्येष्ठांची संध्याकाळ सोनेरी झाल्याशिवाय राहणार नाही. बरं. तर त्यांच्या मागण्या काय आहेत. भारत देश आपला कृषीप्रधान देश आहे. त्यावेळी काय होतं, ज्येष्ठांचा सन्मान राखला जात होता आणि लोकांनाही त्याचं बरं वाटत होतं. कृषीप्रधान देश आपला होता. कालांतरानं काही औद्योगिकरण झालं. औद्योगिकरण झाल्यानंतर मुलं आपल्यावरची फार शहराकडे निघायला लागली, कारण नोकऱ्या आणि पैशासाठी मुलांना